नेमकं काय आहे आणि पुढे काय होणार आहे या सगळ्या प्रकरणी? हे बघा, यामध्ये काही मी एक आंदोलक आहे, कार्यकर्ता आहे. एका तरुणाची हत्या झाली. या हत्येवरती त्याच्या नातेवाईकांना न्याय भेटला पाहिजे. एक होतकरू तरुण त्याची हत्या होणं हे खूप चुकीच्या पद्धतीचं आहे आणि तेवढी माझी भूमिका आहे. त्यामुळं बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा सहभाग आहे का नाही हे हा पोलीस इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. त्यामुळं पोलिसांनी त्यांची जबाबदारी योग्य रीतीनं पार पाडावी. कोण खासदार पुत्र आहे किंवा कोणाचा राजकीय इन्फ्लुएन्स आहे म्हणून त्यांना एक्सक्यूज करत असेल तर मला वाटतं ही अन्यायाची गोष्ट आहे. पण तुम्ही म्हणालात पोलीस दबावाखाली काम करतात. कुणाचा दबाव आहे? म्हणजे एकीकडं मनोज जरांगे म्हणतात धनंजय मुंडेंचा दबाव आहे. तुमचं नेमकं कुणाकडे रोख आहे या सगळ्यामध्ये? का खासदार पुत्राचा दबाव आहे, खासदारांचा दबाव? हे बघा, त्या मृतदेहाची 4 ते 5 दिवस मृतदेह ताटकळत राहावा लागला. म्हणजे मृत्यूनंतर त्या मृतदेहाबरोबरही इथल्या व्यवस्थेनं पोलीस प्रशासनानं विटंबना केली म्हणून आम्हाला तिथं जावं लागलं. मग पोलीस खरंच कोणाच्या दबावाखाली काम करताय का हा प्रश्न पडलाच ना आमच्या समोर. कारण इतरांना वेगळा न्याय आणि त्यांना वेगळा न्याय असं जर होत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे. अशा प्रकारे दबाव कुणाचा आहे? कुण्या राजकीय व्यक्तीचा दबाव आहे? कुण्या राजकीय लोकांचा दबाव? हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. मी म्हणतोय ना, मी दबाव आहे पहिल्यापासून म्हणतो ना. तिथले आमदार खासदार या लोकांचा दबाव आहे तिथल्या पोलिसांवर. कारण हे बघा, मी हे म्हणतोय हे काय मोगम आणि राजकीय आरोप करायचे म्हणून म्हणत नाही की तिथले जे लोकलचे आमदार आहेत खासदार आहेत त्याच लोकांनी तिथले PI आणि पोलीस अधिकारी आणलेले आणि ते पोलीस अधिकारी कुणासाठी तरी काम करतात. हे महाराष्ट्रातल्या राजकारणाला लागलेली कीड आहे ना. पोलिसांना फ्री अँड फेअर कामच करू दिलं जात नाही ना इथल्या आमदारांकडून. म्हणून राजकीय दबाव आहे हे वास्तव आहे. पण अशा प्रकारे एखाद्याची हत्या झाल्यानंतर आंदोलन करावं लागणं किंवा त्याच्या बचावामध्ये समर्थनात मोर्चे निघणं हे बीडमध्ये सातत्याने होताना पाहायला मिळते. आता हे बघा, बीडमध्ये आहे, महाराष्ट्रामध्येही असंच होतं. महाराष्ट्रामध्ये भटके विमुक्त असतील, महाराष्ट्रामधल्या दीनदलितांच्या जात समूहामधल्या तरुणांच्या हत्या होत आहेतच ना. अहो, इव्हन आज आम्ही भटके विमुक्त जाती जमातीच्या लोकांच्या 20 जातींचे प्रतिनिधी आम्ही एकत्र येऊन आमच्या काही मागण्या आहेत ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा कारागृहामध्ये विमुक्त जातीच्या लोकांना पोलिसांकडून मारहाण करून त्यांचे बळी घेतले जात आहेत. याच्यावर कोण बोलतंय का? त्या भावनेतून ओबीसीचा आंदोलक, एक भटके विमुक्त जाती जमातींचा आंदोलक म्हणून आम्ही वेळोवेळी बोलण्याचा प्रयत्न करतोय. पण ज्यावेळी एखाद्या खासदाराच्या मुलाचं नाव येतं किंवा त्याच्यावर शंका व्यक्त केली जाते तेव्हाच मीडियामध्ये फुटेज मिळतं. पण रोज प्रत्येक जिल्हा कारागृहामध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये कितीतरी विमुक्त जाती जमातीच्या तरुणांचे बळी गेलेले आहेत. आबा बरोबर आहे का चुकीचं आहे? अरुण आबा जाधव माझ्याबरोबर उपस्थित आहेत, विमुक्तांचं काम करतात ते. हा अर्थ टाहो इथल्या मीडियाला, व्यवस्थेला, इथल्या राजकीय लोकांना, प्रशासनांना कधी कळणार आहे? त्यामुळे ही खूप व्यापक आमची भूमिका आहे. आमचं म्हणणं कधीतरी इथल्या व्यवस्थेनं ऐकून घ्यावं असं आमचं म्हणणं आहे. किंवा एखाद्या मेलेल्याची किंवा मारणाऱ्याची जात शोधून अशा प्रकारे हे करणं किंवा हे करणं योग्य वाटतं का? हे बघा, इथं एखादी घटना घडल्यानंतर त्यावेळी ज्यावेळी आंदोलनं होतात त्यावेळी रिॲक्शन म्हणून अजून आंदोलनं होत राहणार आहेत. उद्या कुणाचा तरी बळी जाणार आहे, परत त्या समूहाची लोक येणार आहेत, परत कुणाचा तरी बळी जाणार आहे. हे फेल्युअर कुणाचं आहे? तर हे पोलीस डिपार्टमेंटचं फेल्युअर आहे. असं खरं तर मी कधी पोलीस डिपार्टमेंटच्या विरोधामध्ये जाहीर वक्तव्य करत नाही. पण अशा ज्या घटना बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही पर्टिक्युलरली प्रश्न विचारताय म्हणून तुम्हाला सांगतो, बीड जिल्ह्यामधल्या पोलीस डिपार्टमेंटचं हे फेल्युअर आहे, त्यांनी मान्य केलं पाहिजे. आणि गृहमंत्र्यांनी बीड जिल्ह्यासाठी वेगळं काय करता येतंय का हे मुख्यमंत्र्यांनी बघावं. तुम्ही एकीकडे हा सगळा आवाज उठत असताना सरकार मात्र फोडाफोडीत बिझी आहे. सरकार जाहीर देखील गेले. शिंदेंनी ठाकरेंचा अजून एक आमदार फोडला, मागच्या आठवड्यात 6 खासदार फोडले. हे बघा, महाराष्ट्राचं राजकारण हे फोडाफोडी शिवाय दुसरं काही त्यांना सुचत नाही. आज शेतकरी हवाल दिलाय त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. आज SC मधल्या वेगवेगळ्या जात समूहामध्ये भांडणं लावून दिलेले आहेत. त्याचा लिगल ऍस्पेक्ट काय आहे? अरे तुम्ही त्यांच्या योजनांना निधीच प्रोव्हाइड करत नाही. तुम्ही त्यांच्यात भांडणं लावून दिलेत. आज ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावून दिलेत. म्हणजे महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर काम करण्यापेक्षा इथं वेगवेगळ्या समूहामध्ये भांडणं लावून देण्याचं काम केलं जातंय. 6 खासदार फुटले. तुम्ही आता मला प्रश्न विचारलाय. आज सचिन भाऊ अहिर यांना तिकडे घेतलं, तुम्ही मला प्रश्न विचारताय. अरे आमचं देणं घेणं काय? अरे गेले काय, राहिले काय, मेले काय, जगले काय? अरे आम्ही काय करायचं? आमच्या विमुक्तांचे प्रश्न, आमच्या बलुते आलुत्यांचे प्रश्न, आमच्या आरक्षणाचे प्रश्न, अरे ह्यांना काय पडलंय? 6 खासदार तिकडे गेले काय आणि इकडे आले काय? आणि आम्ही ओबीसी आंदोलक आहोत, भटके आहोत, आमच्या बोलण्यानं काय फरक पडणार आहे? अरे ही व्यवस्था आहे. कोण कुठं गेले काय? सत्ता आली
हे सगळे तिकडे जातात. उद्या रोहित पवार सुद्धा, उद्या जर परत भाजपची सत्ता येते असं वाटलं, रोहित पवार तिकडे जाणार आहेत. हे तुमचे शिवसेनेचे जे काही उद्धव साहेब ठाकरेंचे जे काही आमदार म्हणून अंबादास दानवे निवडून आले, हे सुद्धा उद्या तिकडे असणार आहेत. मी लिहून देतो ना आज बॉन्ड पेपरवर. अरे ह्या लोकांना फक्त राजकारण कळतं, पैसा कळतो, लोकशाहीचा बाजार मानला या लोकांनी. त्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरच्या या घटना घडतायत. प्रचंड संतापलेला, चिडलेला इथला दलित चिडलेला आहे, इथला ओबीसी चिडलेला आहे, इथले भटके चिडलेले आहेत. आज आम्ही 20 भटक्या जातींच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. काय चाललंय आमचं कोण वाली आहे इथं? 6 खासदार आले काय आणि गेले काय, फुटले काय आणि राहिले काय? अरे आमचं कोण गारानं ऐकतं इथं? आणि हे आमची रास्त भूमिका आहे, वास्तव भूमिका आहे. तुम्हाला याच्या उपर अजून काय प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. पण निवडणुका आली की मुद्दे अजेंड्यावर येतात. तुम्ही सातत्यानं आता मागे पाठपुरावा करताय, हे करताय. आता तुम्ही म्हणताय की अशा पद्धतीने ओबीसी असतील किंवा भटके मुक्तांचे प्रश्न जाणून घेतले जात नाही. वारंवार तेच परत मग तोच पाडा वाटला जातोय ना. तोच पाडा वाचला जातोय. निवडणुका आल्या की ओबीसी दिसतात, निवडणुका आल्या की दीनदलित दिसतात, निवडणुका आल्या की SC ST दिसतात, निवडणुका गेल्या पैसे दिसतात, निवडणुका गेल्या की खासदारांचा बाजार मानला जातो, निवडणुका गेल्या आमदारांचा बाजार. आता विरोधी पक्ष उरलाय का महाराष्ट्रात? लोकशाहीची विटंबना महाराष्ट्रात सुरू आहे. काय चाललंय? रोज एक बातमी. अरे या फाटाफुटीशिवाय दुसरी एक तर बातमी आहे का महाराष्ट्रामध्ये? काय चाललंय? आम्ही वास्तव बोलतोय. आम्हाला कुठल्या पुढाऱ्यांची, कुठल्या राजकारण्यांची, कुठल्या आमदार खासदारांची भेडभाट ठेवायची नाही. महाराष्ट्र विकलाय इथल्या राज्यकर्त्या लोकांनी. बोला, याच्या उपर तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात. आमच्यापेक्षा तुमच्या खांद्यावरती जास्त जिम्मेदारी आहे ही. त्यामुळं तुम्ही सर्वसामान्य माणसांचा आवाज या महाराष्ट्रातल्या गुंग्या बहिऱ्या राज्यकर्त्यांना तुम्ही ऐकवावा अशी आमची नम्र विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.